नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये सुरुवातीपासून निफ्टीला बँक निफ्टीला थोडं पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळालेला आणि तो कंटिन्यू राहिला। खास करून दुपारच्या सत्रामध्ये 12-1 नंतरनं मात्र मार्केटला चांगलं बाईंग आलं आणि आज ऑलमोस्ट निफ्टी 150 पॉईंट पॉझिटिव्ह, बँक निफ्टी 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला। ओव्हरऑल मार्केटला आज चांगली तेजी राहिली। उद्या विकली एक्सपायरी आहे, त्याच्या आड FIs कंटिन्यू विकायला जवळपास 3,500 करोडची विक्री FIsने काल केले, पण DIsने 5,000 करोडची खरेदी केली। पण ओव्हरऑल आज जो ट्रेंड बघता मार्केट मला वाटतं वरती जाण्याच्या मोडमध्ये आहे, पण अजूनही आपली जी 25,000 आणि 25,300 ही रेंज आहे त्याच्यामध्ये स्टक आहे। आज सुद्धा निफ्टी ज्या पद्धतीने रिकवर झाला त्यानंतरनं 25,250-300 ही जी आपली रेंज आहे, जे ऑलमोस्ट 25,250च्या आसपास निफ्टी तिथं आपल्याला रेजिस्टन्स घेताना बघायला मिळाला। त्यामुळे ओव्हरऑल अजूनही आपण रेजिस्टन्स लाईन क्रॉस केलेलं नाही, पण जवळ रेजिस्टन्सचे आलो आहे आणि लोअर लेवलवरून रिकव्हरी दिली, ही थोडी गोष्ट पॉझिटिव्ह आणि चांगली, कारण गेले कित्येक दिवस कंटिन्यू मार्केट जे आहे ते हायर लेवलवरून डिक्लाईन करते। त्यामुळे आपण अहेड ऑफ एक्सपायरी उद्याच्या वीकली एक्सपायरीच्या अहेड एक रिलीफ रॅली आली असं म्हणू शकतो, पण या रॅलीवर सस्टेन होऊन आपण फर्दर रिकव्हरी येण्यासाठी आपल्याला 25,300 क्रॉस होणं गरजेचं आहे। निफ्टीनं 57,000 क्रॉस केला आहे, पण लाईफ टाईम आहे 57,600 हा निफ्टीचा पुढचा टप्पा असेल, एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स असेल, तो क्रॉस झाला तर बँक निफ्टीवर जाईल। त्यामुळे उद्याच्या सेशनला निफ्टीला इमिजिएट बेसिसला 25,250-300 खास करून 25,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,300च्या वर मेंटेन झाला तरच फर्दर राईज निफ्टीमध्ये बघायला मिळेल आणि रिकव्हरी येईल, एवढं शॉर्ट करिंग येऊ शकतं। बँक निफ्टीमध्ये 57,600 जो लाईफ टाईम हाय आहे तिथंपर्यंत आपण बँक निफ्टी जाऊ शकते। स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 57,500 आणि 600 ही रेंज, त्यामुळे तिथं पण बँक निफ्टी जायला असं वाटते। 57,000 बँक निफ्टीसाठी चांगला सपोर्ट आहे। कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं की बँक निफ्टी जर 57,000च्या वर गेला तर रिकव्हरी येईल आणि दुपारच्या सत्रामध्ये जे काही मार्केटला रिकव्हरी आले बऱ्यापैकी बँकिंग सेक्टरनंच जे आहे ती पार्टिसिपेट केलं। जसं बँक निफ्टी 57,000च्या वरती गेला, निफ्टीमध्ये सुद्धा बाईंग आपल्याला बघायला मिळालं आणि निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडेक्स जे आहेत ते एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास येऊन पोहोचले। त्यामुळे उद्या मला वाटतं थोडं पॉझिटिव्ह बायसनं काम राहील, पण निफ्टी 25,300च्या वर सस्टेन झाला तर फर्दर रिकव्हरी 25,500 ते 700पर्यंत येऊ शकतं। बँक निफ्टीसुद्धा 57,000च्या वर आहे, तो पण 57,600पर्यंत जाण्याची वाटचाल बँक निफ्टीसाठी आहे। 57,600 उद्यासाठी बँक निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। या रेंजनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता। आज NSEमध्ये 1313 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1336 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 37 शेअर्स वाढले, त्या बाजूला 13 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये सेम आहे, निफ्टीमध्ये चांगले शेअर्स वाढून बंद झालेत। त्यामध्ये बँक्स, ऑटो, फार्मा, ITI सेक्टरने पार्टिसिपेट केले। रिॲलिटी आणि FMCG सेक्टरवर जे आहे तो भरपूर दबाव बघायला मिळाला आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा बघायचा झाला तर अर्धा 1% पॉझिटिव्ह आहेत। युरोपियन मार्केट जवळपास 1% पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचरसुद्धा 180 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत। ओव्हरऑल ग्लोबल मार्केटचे संकेत पॉझिटिव्ह आहेत। आपल्या मार्केटनेही चांगली रिकव्हरी दिली आहे, त्यामुळे उद्या थोडंसं मला वाटतं आणखी हायर लेवल आपल्याला बघायला मिळण्याची संधी आहे। पण 25,300 क्रॉस झाला तरच निफ्टी फर्दर रिकव्हरी जाईल, अदरवाईज थोडं खाली येऊ शकतं। बँक निफ्टीसुद्धा 57,600च्या वर मेंटेन राहिला तरच फर्दर रिकव्हरी येईल, अदरवाईज थोडंसं खाली येऊ शकतं। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।